भारतात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काळ पाहता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा चालू होता. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वात मानवमुक्तीसाठी चळवळी चालू होती. दलितांचे कार्य करण्यासाठी अनेक समयसंमेलन होत. सांस्कृतिक कार्यक्रम, लोकगीत, लोकनाट्य, मिरवणुका इत्यादी मार्गाने जोमाने कार्य चालू होते. खरं तर डॉक्टर बाबासाहेबांनी स्वाभिमान शून्य आणि अचेतन समाजाला जागृत करून 7 कोटी दलितांच्या हक्कांचा उद्धारासाठी लढा उभा केला. माणुसकीचे जीवन जगायला शिकवले. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अनुयायांनी अस्पृश्य समाजातील गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी संघर्ष केला. एका कवीने म्हटलेलं आहे, म्हणजे वामनदादा कर्डकनी, जकडबंद पायातील साकळ दंड, तटातटा तुटले ते ठोकताच दंड. म्हणजे त्या बेड्या आपल्या गुलामीच्या बाबासाहेबामुळं, म्हणजे बाबासाहेबामुळं आपल्या बेड्या सगळ्या तुटल्या. हे आपण सांगायची गरज नाही. आता त्या तुटलेल्या आहेत, पण आता पुढं आपल्याला जायचं आहे. आता चंद्रपूर येथील देवाजी बापू खोब्रागडे, कारण इतिहास सांगणं पण गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला इतिहासाची जाणीव केल्याशिवाय, त्या व्यक्तीची ओळख केल्याशिवाय तुम्हाला पुढं जाता येत नाही. 1935 साली स्वयंसंस्थेच्या बॉम्बे असेंब्लीच्या निवडणुकीत येणारे ते पहिले सभासद होते. इथे सांगायचे म्हणजे चंद्रपूर येथील समता सैनिक दलाचे जोमाने कार्य सुरू होते. आणि विशेष सांगायचे म्हणजे त्यांच्या सर्व खर्च देवाजी बापू स्वतः तनमन धनाने करीत असत. या थोर पुरुषांच्या प्रथम पुत्र भाऊराव उर्फ राजाभाऊ खोब्रागडे, ज्या वेळेस राजाभाऊ ग्रॅज्युएट झाले त्याच वर्षी बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारच्या सहकार्याने 35 दलित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात पाठवण्याची सोय केली. त्यामध्ये राजाभाऊंचा नंबर लागला. बॅरिस्टर राजाभाऊंनी हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून संपूर्ण आंबेडकरी चळवळीला कार्यकर्त्यांना नागपूरला बोलवले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली.